शिवसंध्याकाळ मित्रांनो, मी वेदांत कोरे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण चाललो आहोत लोणावळा येथील स्थित किल्ले राजमाचीला भेट देण्याकरिता. तर पाहूयात कसा आहे राजमाची किल्ला, कसा आहे किल्ल्याचा इतिहास आणि जायचा मार्ग कसा आहे. तसं तर पावसाची मला जाणीव तर दिसतीये, पण तरी बघूयात. गोप्रोचा आपला केज नाही आहे, मला त्याची भीती आहे, बाकी काही नाही. चला बघूयात काय होतंय. किल्ले राजमाचीला जाण्याकरिता आम्ही वापरला तो ट्रेनचा मार्ग. ट्रेन धरून आम्ही थेट निघालो ते लोणावळ्याच्या दिशेला. लोणावळा स्टेशनपासून आम्ही प्रायव्हेट गाडी केली होती. अंधारा कारणानं नीट काही स्पष्ट दिसणार नाही. सो बेस विलेज पाशी आलो आहे. थोडं काळं दिसत असेल, थोडं मॅनेज करा बल्बवर तिचे. बेस विलेज पाशी आलेलो आहे आणि पाऊस चालू आहे भरपूर आणि अंधार तर इतका आहे ना की समोर काहीच दिसणार नाही तुम्हाला, काहीच दिसणार आहे. अंधार भरपूर आहे, पाऊस पण कंटिन्यूस चालू आहे, पाऊस आहे, वादळी हवा आहे. सो कॅम्पिंग होणार नाही, आम्हाला इथंच थांबावं लागणार आहे. सो आता ग्रुपला बसवलं आहे जेवायला. थोड्या वेळात आता आम्ही देखील बसणार आणि सकाळी पहाटे 4 वाजता आम्ही ट्रेक स्टार्ट करणार आहे. 4 किंवा 5च्या दरम्यान ट्रेक स्टार्ट होत जाईल. तर चला जर आता जेवून घेऊ आणि मग बघू. जर पाऊस थांबलाच तर जाणार, शक्य जाणारच नाही कॅम्पिंगसाठी, कारण वारं खूप चालू आहे आणि जिथे कॅम्प साईड आहे तिथं तर खूपच वारा चालू आहे. काहीच कळत नाही टेंट लावू का नकोस, पण मला वाटतं नकोच लावायला, कारण वारं खूप आहे. तो इथंच झोपणार आहे आणि इथनंच सकाळी निघणार आहे. सो आता टेंटमध्ये झोपायची तयारी, कारण सकाळी लवकर उठायचं आहे. आणि इथं आपला एक ट्रेक लीडर झोपलेला आहे. बाहेरचं वातावरण काही जास्त आहे, अंधार आहे पूर्णपणे. समोर सगळी झोपायची तयारी ते. तर आता सध्या वाजले आहेत, आता टॉर्च बंद होईल लगेच. 1 वाजलेत. आता उठायचं आहे 4ला आणि सगळ्यांना उठवायचं आहे आणि ट्रेक स्टार्ट करायचं आहे 5पर्यंत. चलो देखते. सो आत्ता वाजलेत सकाळचे 5:30 आणि ट्रेक झालेला आहे स्टार्ट. आता बघूयात, अंधार तर आहे समोर, काही दिसणार नाही. सो सनराईज झाल्यावरच आय थिंक सो मी शूट चालू करेन पुढचा. इकडं दरवाजा आहे आणि ही वाट आहे अशी. आत्ता अजून थोडंफार दिसतंय आपल्याला, तिथं जायचं आहे. आलो आहे असं ह्या वाटाने. कसं आलो आहे ना ते उतरताना तुम्हाला दाखवतो, कारण चढताना खूप अंधार होता. आणि महत्त्वाची गोष्ट की इथं पण अशी तटबंदी आहे पूर्णपणे खाली पण. आणि तो आमचा बेस विलेज होता, तिकडून चालत वर आलो आहे. सो उतरताना मी तुम्हाला खरी वाट दाखवतो. सो ही आहे ती माची आणि माझा समोरचा आहे तो तिथं हे वॉटरफॉल आहे आणि हा खूप व्ह्यू आहे इथला. सनराईज झालेलं आहे पण धुका म्हणून आपल्याला दिसत नाही, धुका आणि आभाळामुळे. हे वरच्या साईडला बघितलं कळते सनराईज झालेलं आहे. सो आता वर जाऊयात फटाफट. सो त्या रूटनीवर आल्यावर सगळ्यात पहिलं आपल्याला लागतं महादेवाचं मंदिर. खंडित मूर्ती आहे, देखील आपण पूजा करू शकतो महादेवाची. मंदिरापासून पुढे गेल्यावर आपल्याला
वरच्या बुरुजाकडे बालेकिल्ल्याच्या बुरुजाकडे जाता येतं. इथं काही अवशेष आहेत. शक्य राहणीमानाची सोय असावी किंवा वाडे असावे. सो आता जरा व्यवस्थित दिसेल तुम्हाला, गर्दी कमी झालेली आहे. समोरचा जो आहे तो राहणीमानाचा वाडा असावा. इथं फ्लॅग लावला होता, तो फाटलाय थोडा. आणि समोरचा आहे मनोरंजन. आणि आपण आहोत श्रीवर्धन किल्ल्यावर. आणि हा त्याचा बुरुज. अजून एक जायचं आहे आपल्याला, पलीकडे आहे अजून एक. त्या साईडहून एक वॉटरफॉल दिसतो, जो आता नाही आहे. पावसाळ्यात एक नंबर दिसतो तो. सध्या इथं फोटोशूट चालू आहे सगळ्यांचं. हे कॉमन पोज आहे. सो जस्ट त्यांचा फोटो सेशन संपलेला आहे. आता खालच्या बुरुजाकडे जातोय. मग तिकडून आपल्याला मनोरंजन किल्ल्यावर जायचं. लेट्स गो. सो तिकडून खाली असं आलं की सगळ्यात पहिले आपल्याला पाण्याची टाकी बघायला भेटते. आणि मग इधर से सरळ जाणे का. आणि मग इथं आहे आपली खरी माची. जेवढे काय तुम्ही इमेजेस बघितले असतील, फोटोज बघितले असतील, ते ह्याच माचीचे. ह्या बुरुजाला चिलखती बुरुज असं नाव दिलेलं आहे. तर वरती बुरुजाकडे जाण्याआधी आपण आहे ना इकडे बघून इतकं आहे, कारण अशा गोष्टी बघायला मला लय आवडतात. शक्यत चोरवाट असावी असं मला का वाटतंय. आणि नाही खाली जाऊनच येतो. अशा ठिकाणी जाणं मला आवडतं, पण जर सेफली बघायचं खाली जाऊन काय नक्की. एकदम इझिली जातोय मी, न काही करता बघून एकदम. कारण अशा ठिकाणी काही असू शकतं, पण तरी आपण जाऊन खाली बघू. मला अशा गोष्टी बघायला आवडतात. कारण ओके, आपण बुरुजाला म्हणजे जसं लोहगडच्या विंचू काढायला आहे ना, तसंच इकडं पण. आता इथून आलोय तर बाहेर इथनं निघणार मी. चला त्या डायरेक्ट वर जाऊ आपण. तर इकडून असं वर आलो आपण. आणि आता आपण चाललोय माचीकडं. हे आपले ट्रॅक मेंबर्स आहेत. आणि ही आपली अशी माची. आणि इथनं हा व्ह्यू. आत्ता आपण आलो ना ही वाटे खालनं आपण वर आता आलो. लोहगडचे विंचू काढायला जसं फेरी मारून येता येतं ना, तसंच आहे. सो आता जस्ट माची सोडली आपण. आणि आता गड उतार होतोय. आणि गड उतार होताना तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी दाखवतो जे जे आपण मिस केलेले. अंधार होता त्या कारणामुळे मी पण काळा दिसत असेल, कारण सूर्य या साईडला आहे. ही आपली गंगे अख्खी अशी येत आहे हळूहळू. इथं जे आहे ना हे चोरवाट आहे. पलीकडे देखील एक वाट दिसते. आम्ही तटबंदीच्या वाट्याने आलो आणि पुढं येताच आम्हाला अजून एक पाण्याचा भव्य दिव्य पाण्याची टाकी दिसली.
किल्ले राजमाची शिवाजी महाराजांनी सन 1657च्या सुरुवातीस हा किल्ला जिंकून घेतला होता. सभासद बखारियानुसार मात्र श्रीवर्धन व मनोरंजन हे दोन्ही किल्ले महाराजांनी बांधले होते. सन 1661 मध्ये शिवाजी महाराज महिनाभर श्रीवर्धन राजमाचीवर राहिला होता. 1671 ते 72च्या पत्रात शिवाजी महाराजांनी श्रीवर्धन व मनोरंजन किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी 5000 होन एवढं खर्च केलं होतं. आम्ही इथनं डायरेक्ट बाहेर आलो. आता या गुहा तुम्हाला दाखवतो इथली. सो ही अशा प्रकारे फक्त गुफा आहे एक नॉर्मल आणि पूर्णपणे कातळात कोरलेली गुफा आहे. खूप मोठी अशी 3 गुफा आहेत आणि इथं दिवा ठेवण्यासाठी जागा असेल. ही सगळ्यात मोठी आहे. सो शक्य हे धान्य कोठार असेल. तर आपण आता पटकन खाली उतरू आणि काही गोष्टी दाखवायच्या आहेत. मुख्य दरवाजाच्या इथून आपण जेव्हा वर येतो तिथं काही गोष्टी आहेत ते दाखवायचे. मग त्यानंतर तिथं त्या किल्ल्यावर जाऊ आणि मग रिटर्न. सो आता आपण आलो दरवाजापाशी. अंधारात मला दिसला नसतं म्हणून शूट नव्हतं केलं तिकडं. इथं काही अवशेष आहेत. हे आहे मुख्य दरवाजा या किल्ल्याचा आणि हा काही असा दिसतो. हा सुद्धा गोमुख आकाराच्याच ह्याच्यात बांधलेला आहे. की आता समजा आपण इथनं आलेलो आहे. जवळ आपण वर नाही येत ना तर नाही दिसणार आपल्याला हा दरवाजा. तिकडून दिसेल नाही तर तिकडून. हा असा दरवाजा आहे आणि असा एंट्री दरवाजात. सो ही वाट आहे ती जे तुम्हाला डायरेक्ट श्रीवर्धन किल्ल्यावर घेऊन येते. आणि ही वाट इतकी भारी आहे ना. एनी टाईम उन्हाळ्यात या पावसाळ्यात या थंडीत या इतकी भारी दिसते. आणि हा आहे आपले श्रीवर्धन किल्ला. आणि आपण गड उतारतो. तुम्ही फक्त ही वाट बघा. थंडी असो उन्हाळा असो पावसाळा असो ही हिरवळ एवढंच दिसणार तुम्हाला या वाटेवर. आणि समोर आहे मनोरंजन ज्याच्यावर आपल्याला जायचं आहे. सो ही अशा प्रकारे आपली वाट आहे श्रीवर्धनची. इथं मस्त तिथं आंब्याचं एक झाड आहे पण त्याला आंबा नाही. आणि आपल्याला जायचं आता मनोरंजनला.